नमस्कार माझ्या छोट्या छोट्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो. आज मी तुम्हाला गोष्ट नाही सांगणार बरं का, पण छान माहिती देणार आहे. कोणाची माहिती देणार आहे तर आपल्या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांची. कारण त्यांचा आज जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 31 मार्च 1865 मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे लग्न वयाच्या 9व्या वर्षी त्यांच्यापेक्षा वयाने 20 वर्ष मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाले. लग्नानंतर वयाच्या 14व्या वर्षी त्यांना मुलगा झाला, पण दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय मदत न मिळाल्याने तो केवळ 10 दिवसच जगू शकला. हीच खंत आनंदीबाईंना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून गेली. आपल्या पत्नीची शिक्षणातील आवड बघून त्यांनी आनंदीबाईंना म्हणजे त्यांच्या मिस्टरांनी इंग्रजी शिकवण्याचा निश्चय केला आणि बदलीतील प्रत्येक गावी ते आनंदीबाईंना शिकवत राहिले. आनंदीबाई सुद्धा बुद्धिमान होत्या. त्यांनी इंग्रजी भाषा व अन्य विषय पटकन आत्मसात केले. गोपाळरावांनी आनंदीला अमेरिकेला शिकायला पाठवावे असे ठरवले, पण पैशाची तरतूद व तिच्यासाठी सोबत शोधण्यात 2-4 वर्षे गेली. आनंदीबाईंनाही अमेरिकेत वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांना न्यू जर्सीतील रोशेल या गावातील श्रीमती कार्पेंटरबाईंची मदत झाली व त्यांनी स्वतः कार्पेंटरबाईंनी पत्रव्यवहार करून आनंदीबाईंशी नातं जोडलं. 18व्या वर्षी 1883 मध्ये एका अमेरिकन बाईच्या सोबतीने एकटीने 2 महिन्याचा बोटीचा प्रवास केला. शाकाहारी असल्याने बोटीवर उपासमार झाली. त्या आजारी पडल्या. पुढील 4 वर्षेही त्यांची उपासमारच झाली, कारण भारतीय पद्धतीचे अन्न मिळालं नाही. भारतीय पेहराव म्हणजे त्या नऊवारी साडी नेसत असत, त्यामुळे तिथली बर्फाळ थंडी त्यांचे शरीर चिरत राहिली. भारतातला समाज, नातलग यांची दूषणे व अमेरिकन समाजी कुत्सितपणे वागत होता. कार्पेंटरबाई व कॉलेजच्या प्रिन्सिपल इत्यादी चांगल्या स्त्रिया भेटल्या. याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला व शरीरावरही परिणाम झाला. सतत अर्धपोटी राहिल्याने आजारपण मागे लागले. 16 नोव्हेंबर 1886 या दिवशी ते भारतात परतल्या. मुंबई बंदरावर लोकांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. त्याआधी 11 मार्च 1886 रोजी त्यांना फिलाडेल्फियामध्ये वैद्य विद्या पारंगत हा किताब मिळाला. भारतातील पहिली महिला डॉक्टर म्हणून सर्वांनी प्रशंसा केली. मायदेशी येताना गोपाळ जोशी बरोबर होते, पण येताना त्यांना क्षयाची बाधा झाली होती. बोटीवरील गोऱ्या डॉक्टरनी उपचार केले नाहीत. मायदेशी आल्यावरही समुद्रोल्लंघन करून आलेली त्यातून स्त्री म्हणून हिंदू डॉक्टर किंवा वैद्यही त्यांना तपासून पाहत नसत. वयाच्या 20तच त्यांना क्षय झाला व 26 फेब्रुवारी 1887 रोजी त्यांचे अमेरिकेतच निधन झाले. परदेशी जाणारी वयाच्या 18व्या वर्षी बोटीने परदेशी जाऊन हाल अपेष्टा सहन करत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी ही पहिली भारतीय महिला डॉक्टर. परदेशातही भारतातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करत होती. अशा आपल्या आनंदीबाईंना माझी विनम्र आदरांजली. मुलींनो, हे मी तुम्हाला फार थोडक्यात सांगितलेलं आहे, पण तुम्ही काशीबाई कानेटकर व अंजली कीर्तने यांनी संशोधन करून लिहिलेले आनंदीबाईंचे चरित्र जरूर वाचा. कारण 150 वर्षापूर्वीचा भारत आणि आत्ताचा भारत फार वेगळा आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या कष्टाची जाणीव होणार नाही, पण त्यांना समजून घ्या. आणि जेव्हा तुम्ही त्यांना समजून घ्याल तेव्हा तुम्हाला स्फूर्ती मिळेल की बाप रे, आपण पण काहीतरी असंच भव्य दिव्य खूप कष्ट घेऊन अभ्यास केला पाहिजे. म्हणून खूप अभ्यास करा व आपले ध्येय साध्य करा. नमस्कार.